महाराष्ट्र सरकारकडून अंत्योदय शिधापत्रिका धारकांसाठी साड्या वाटप करण्याची योजना काढण्यात आलेली आहे। खरं माझी सरकारला विनंती देखील आहे, ही साडी मी मागवून घेतली होती। निकृष्ट दर्जाची साडी आपण बघतायत की ह्या माता भगिनींना, महाराष्ट्रातल्या माता भगिनींना वर्षातनं एक साडी अशी ही योजना आहे। हिची क्वालिटी बघितली तर असं वाटतं की एकदा धुतल्यानंतर पण ती साडी टिकेल की नाही टिकेल, आणि त्यातल्या त्यात ही काही ठराविकच महिलांना ह्या साडी वाटपचा योजना ही सरकारच्या माध्यमातून आहे। माझी सरकारला विनंती आहे की आपण ज्या साड्या वाटप करता आहात तर ह्या ज्या काय सगळ्या रेशन कार्ड धारक महिला असतील ना, या प्रत्येकाला ही साडी मिळावी। आज लाखो महिला ह्यातनं वंचित राहत आहेत आणि त्यांना या साड्या त्यांच्यापर्यंत पोहोचत नाहीये। म्हणजे 5% महिलांना साडी द्यायची आणि 95% महिलांना साड्या वाटप नाही, हे सरकारचं धोरण चुकीचं आहे। आपण प्रत्येकाला, ज्या रेशन कार्ड धारक महिला आहेत तिला प्रत्येकीला ही साडी मिळावी अशी मागणी करते, आणि क्वालिटी ह्या साडीची थोडी चांगली देण्याची मी सरकारला नक्कीच विनंती करते। काय ताई, जर या संदर्भात सरकारने उपाययोजना केल्या नाहीत, काय आव्हान राहणार? आव्हान करण्यासाठी सरकारने ऐकलं पाहिजे। आम्ही फक्त बोलू शकतोय की हे क्वालिटी स्वतःने, किंवा माझं तरी आव्हान राहील की प्रत्येक आमदार आणि खासदारांच्या आणि मंत्री महोदयांच्या बायकांनी एक दिवस तरी ही साडी घालून बघावी, तेव्हा त्यांना कळेल की ह्या साडीची पोत काय आहे आणि ही साडी घालण्या योग्य तरी आहे का, असं माझं खरंच आव्हान राहील। आणि त्यांनी घातली आणि त्यांच्या बायकांनी जर खरंच घातली तर मला असं वाटेल की खरं सरकार देतंय ते योग्य आहे। आपल्या शहरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी हल्ला बोल भारत न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।